यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात येत असलेल्या एका गावात दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना 27 जून रोजी घडली आहे। पीडित मुलीचे आई वडील शेतात गेले असताना या संधीचा फायदा घेत आरोपी किशोर सुखदेव शंभरकर राहणार पोहणा याने पीडितेवर जबरदस्ती अत्याचार केल्याची तक्रार राळेगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे। परंतु या घटनेला बऱ्याच दिवसाचा कालावधी लोटला तरीही पोलीस आरोपी अटक करीत नसल्याने पीडितेच्या पालकांसह स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले आहे। या संदर्भात आरोपी विरुद्ध कडक कार्यवाही करण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना पीडितेच्या पालकांनी निवेदन दिले असल्याची माहिती पीडितेच्या पालकांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। घटनेच्या दिवसापासून आरोपी अद्यापही फरार असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त करण्यात येत असून याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ। राळेगाव तालुक्यातील राळेगाव पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येत असलेल्या वाठोडा येथील एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला आहे। त्याबद्दल राळेगाव पोलीस स्टेशन येथे मतिमंद मुलीच्या आजोबांनी तक्रार दाखल केली, पण राळेगाव पोलिसांनी जवळपास आता महिना लोटत आला तरी आरोपीला अटक केली आहे। त्याबद्दल आपण आज त्या मुलीच्या आजोबाकडून राळेगाव पोलीस स्टेशन बद्दल काय समस्या आहे त्या ऐकून घेऊ। तुमचं नाव काय? माझं नाव रामचंद्र सदाशिव हरणे। तर तुम्ही जे राळेगाव पोलीस स्टेशनला जो अतिप्रसंग घडला आहे तुमच्या नातीने जे सांगितलं त्याबद्दल राळेगाव पोलीस स्टेशनला तुम्ही कॉल केला म्हणजे रिपोर्ट केला आहे आणि रिपोर्ट करून सुद्धा राळेगाव पोलीस स्टेशनने आरोपीला अटक केली आहे का नाही? अजून अटक केलेली नाही आहे आणि ते सांगत आहे की बा तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करतो, आम्ही पकडतो आरोपी तो, असं ते सांगत होते। पण गेल्या महिन्याभरापासून तुम्ही राळेगाव पोलीस स्टेशन अजून डबल पोलीस स्टेशन म्हणजे ठाणेदाराची भेट घेतली नाही का? मी भेट घेतली नाही, फक्त मी फोन केला असं ते सांगत होते का तुम्ही मी पुण्याला चाललो, आल्यानंतर मी त्याला शोधतो असं म्हणत होते। राळेगाव येथे नवनियुक्त ठाणेदार यांनी सदर या प्रकरणाचा उलगडा करून वाठोडा येथील मतिमंद मुलीच्या परिवाराला व त्या मुलीला आरोपीला अटक करून योग्य तो न्याय द्यावा। तसेच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब श्री पवन बोनसोड यांनी सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष देऊन आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी वाठोडा येथील हरणे कुटुंबियाकडून होत आहे। MCN न्यूज करता विशाल मासुरकर, यवतमाळ।